ओके, चला मुलांना आज काही नवीन व्हिडिओ बघतोय आपण. ठीक आहे, यामध्ये आपण बघतो आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं डिव्हिजन आपल्याला करायचं आहे आणि त्यावेळेस बघा टेबल्सचं खूपच जास्त काम आपल्याला पडतं. ठीक आहे, आणि बघतोय आपण की प्रत्येकांना जवळपास तर 1 to आपण बघतो आहे 20 पर्यंतचे टेबल जनरली प्रत्येकांना लर्न असायला पाहिजे. ठीक आहे, आणि असायलाच पाहिजे. ठीक आहे, पण बघा त्याच्यानंतरचे जर टेबल आपल्याला विचारले तर मग नंतर काय करणार तुम्ही? त्याच्यानंतर जर तुम्हाला 47चा टेबल कोणी विचारला, 63चा टेबल जर तुम्हाला कुठे जर मल्टिप्लिकेशनच्या वेळी कामी आला तर तुम्ही करणार काय त्याचं? ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो आहे त्याची एकदम सिंपल काही तुम्हाला ट्रिक्स सांगतो आहे की कशा प्रकारे 1 पासून आपण बघतो आहे 100 पर्यंत 1 to 100 पर्यंतचे कोणत्याही प्रकारचे टेबल असू द्या ते काही एका मिनिटामध्ये आपल्याला सॉल्व्ह करता येणार. मी काही तुम्हाला टेक्निक सांगतो आहे जे 1 to 100 पर्यंतचे सगळे टेबल तुम्हाला लर्न होऊन जाणार आणि तुम्हाला वेळीच एका मिनिटामध्ये त्याला काढता सुद्धा येणार. ठीक आहे, बघूया आपण 1 to 100 पर्यंतचे टेबल कसे फाइंड आउट करायचे. आज आपला इथे टॉपिक आहे 1 to 100 पर्यंतचे असलेले टेबल्स. ठीक आहे, फक्त या 1 to 100 पर्यंतच्या टेबलला ज्यावेळेस आपण काढतो तर एक छोटीशी अट आपल्याकडे आहे की मिनिमम तुमचा 2चा तरी टेबल तुम्हाला यायला पाहिजे. 2 to the आपण बघतो आहे 10 पर्यंत म्हणजे 20 पर्यंतचे टेबल तुमचे लर्न असायला पाहिजे. 2चा 3चा 4चा अशा प्रकारचे टेबल तुमचे इथे 9 पर्यंत किंवा 10 पर्यंत पण असले तरी भरपूर आहे. बाकी सगळे टेबल तुम्ही इथे काढू शकता. चला बघूया कसं काढणार. सर तुम्ही म्हणणार सर मग एखादी एक्झाम्पल करून दाखवता, तर आपण बघूया. हो, एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो जे आपल्या ओळखीचं आहे. ठीक आहे, आणि नंतर आपण काही मोठे मोठे टेबल सुद्धा बघूया. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल नंबर फर्स्ट मी घेतो इथे 12. ठीक आहे, बघा रे बेटा 12चा आपल्याला बनवायचा आहे टेबल. हो, मला माहिती आहे भरपूर लोकांना 12चा टेबल येतो, पण मी हा टेबल यासाठी घेतो आहे की खरंच ते बरोबर आहे की नाही, हे टेक्निक तिथे लागते की नाही ते आपण बघूया आपण. ठीक आहे, नंबर फर्स्ट आपण बघूया 12चा टेबल आहे. मग इथे 1 पाहिजे आणि आपल्याला 2 पाहिजे. थोडंसं दूर आपण इथे लिहूया. ठीक आहे, 12चा टेबल अशा प्रकारे लिहू. ठीक आहे, मग बघा 12च्या टेबलच्यासाठी बघा आपल्याकडे 1 आहे तर 1चा टेबल लिहा, 2 आहे तर 2चा टेबल लिहून टाकू. ठीक आहे, चला बघा 1चा टेबल काय असणार 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे, काही घाबरण्याची गरज नाही. अशा प्रकारे नाही की मला इंग्लिशमध्येच टेबल आला पाहिजे, अरे मराठीत आला तरी चालेल. टेबलच असतात, नंबर तेच असतात. ठीक आहे, आणि आपण बघतो आहे 2चा. ठीक आहे, आणि इथे आपण बघणार 4, नंतर आपल्याला पायासाठी मिळणार 6, नंतर 8, नंतर आपण बघतो आहे इथे 10, नंतर इथे 12, नंतर इथे आपल्याला पायासाठी मिळणार 14. ठीक आहे, बघा इथे 14, नंतर आपण बघतो आहे इथे आपल्याला पायासाठी मिळणार 16, नंतर इथे 18 आणि नंतर इथे लास्टमध्ये 20. ठीक आहे, चला बघा या मिळून आपण बघतो आहे 12चा टेबल इथे सॉल्व्ह करता येतो. सर म्हणणार सर कसं सॉल्व्ह करता येते? एकदम सिंपल आहे. बघा रे मुलांनो, ठीक आहे, इथे टेबल पहिलेच सॉल्व्ह झालेला आहे. बघा 12 1 जा इथे आपण बघतो आहे काय. ठीक आहे, बघा इथे आपल्याला काय मिळालं 12 1 जा 12 आपल्याला इथे मिळालेलं आहे. ठीक आहे, 12 2 जा 24 मिळालं, 12 3 जा किती मिळालं 36 मिळालं, 12 4 जा किती मिळालं बघा इथे 48. पण आता म्हणणार सर याच्यानंतरचं कसं? एकदम सिंपल आहे रे. चला बघा मी तुम्हाला सांगतो आहे काय काय करणार. ठीक आहे, बघूया यामध्ये आपण काय करणार. ठीक आहे, चला बघा इथे आपण बघतो आहे इथे बघा जेव्हा पण इथे 2-2ची अशा प्रकारे लाईन दिसणार ना तर बघा तुम्ही याला डिवाइड करून टाका 2 पार्टमध्ये. अशा प्रकारे याला मी 2 पार्टमध्ये इथे डिवाइड करतो. ठीक आहे, मग जेव्हा मी 2 पार्टमध्ये याला डिवाइड करीन ना, ठीक आहे, तर बघा हा जो पहिला नंबर आहे ना हा याच्यासोबत प्लस करायचा. बघा पहिल्या नंबरला प्लस करूया आपण यांच्यासोबत. चला बघूया पहिल्या नंबरला प्लस करू. ठीक आहे, बघा 5 + 1 किती झाले बेटा 6. ठीक आहे, जो नंबर 0 आहे तो तिथे देऊन द्या. ठीक आहे, बघा 6 + 1 किती झाले 7. ठीक आहे, जो नंबर इथे दिला आहे तो लिहून टाका. ठीक आहे, नंतर बघा 7 + 1 किती झाली इथे 8. ठीक आहे, जो 4 आहे तो इथे लिहून टाका. ठीक आहे, 8 + 1 किती झाले इथे 9. ठीक आहे, आणि जो 6 आहे तो इथे देऊन द्या. बघा 9 + 1 किती झाली इथे 10. ठीक आहे, बघा 8 दिसतात 8 लिहून टाका. ठीक आहे, आणि बघा इथे आपण बघतो 10 + 2 आपण बघतो आहे 12 आणि बघा हा 0 इथे देऊन द्या. बरोबर आहे का रे बेटा? भरपूर लोकांना हा 12चा टेबल येतो. ठीक आहे, मराठीमध्ये येत असेल तरी चालेल, इंग्लिशमध्ये येतो तरी चालेल. ठीक आहे, बघा 12 1 जा 2 जा 3 जा 4 जा. ठीक आहे, बघा इथे 5 जा 60, इथे 6 जा आपण बघताय 72, 7 जा इथे आपल्याला पायासाठी मिळतो 84, 8 जा 96, 9 जा 108 आणि 10 जा 120 इथे मिळालेलं आहे. ठीक आहे, सर तुम्ही म्हणणार की बा फक्त छोट्याच नंबरसाठी होते का? नाही, मी तुम्हाला सांगितलं हा 100 पर्यंतच्या कोणत्याही नंबरसाठी होतं. चला एक नेक्स्ट नंबर मी तुम्हाला इथे सांगतोय. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, बघा आपल्याकडे 43. ठीक आहे, आणि बघा 43चा आपल्याला काय करायचं आहे टेबल बनवायचा आहे. एकदम सिंपल आहे 43चा टेबल बनवणे. बघा 43साठी 4 आणि 3 पाहिजे, तर बघा 4चा टेबल आपल्याला बनवायचं आहे आणि बघा 3चा टेबल आपल्याला बनवायचा आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये बघा कशा प्रकारे आपण बनवणार ते आता मी तुम्हाला इथे सांगतोय. एकदम इझी स्टेप आहे बेटा. ठीक आहे, नंबर फर्स्ट बघा 43 1 जा 43. ठीक आहे, बघा 43 2 जा, नंतर बघा इथे आता बघा आपण 2 नंबर बघतो. ठीक आहे, तर बघा तिथे आपल्याला पायासाठी मिळतो काय तर
नंतर एक न्यू नंबर, ठीक आहे. चला बघूया. बघा 23 129 आपल्याला पाहायसाठी मिळतो. बघा 129 आपल्याला पाहायसाठी मिळतो काय 43 3 ठीक आहे. नंतर आपण बघतो बघा इथे आता 2 आहे, तर तुम्हाला काय करायचं एक मधात एक लाईन आपण अशा प्रकारे घेऊन घेऊ, ठीक आहे. बघा 16 + 1 ठीक आहे, किती झाले 17 आणि बघा 17 2 ठीक आहे. बघा 172. नंतर बघा इथे आपण बघतोय 20 + 1 काय झाले 120. हा बघा 20 + 1 काय झाले 21 ठीक आहे, आणि इथे आहे 5 ठीक आहे. नंतर बघा 24 + 1 किती झाले 25 आणि इकडे किती असणार 8 ठीक आहे. नंतर आपण बघतो आहे काय तर बघा 28 + 2 किती असणार 30 आणि बघा 1 ठीक आहे. नंतर बघा 32 प्लस मध्ये 2 किती झाले 34 ठीक आहे, आणि बघा इकडे 4 पाहायसाठी मिळते. नंतर बघा 36 + 2 किती असणार 38 ठीक आहे, आणि इथे आपल्याला 7 पाहायसाठी मिळणार. नंतर 40 + 3 किती असणार सांगा 43 आणि हा जो 0 आहे तसा इथे, ठीक आहे. बघा इथे 43चा कंप्लीट टेबल इथे बनलेला आहे. एकदम सिंपल टेबल 43चा. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ, ठीक आहे. बघा जर मला 56चा जर टेबल बनवायचा असेल, ठीक आहे, तर 56चा टेबल कसा बनवणार एकदम सिंपल, ठीक आहे. बघा इथे आपण बघतो 56 1 जा, ठीक आहे 56 आहे. नंतर बघा आधी इथे आपण बघतो आहे 56 2 जा, ठीक आहे. तर मी काय करणार बघा 10 + 1 किती झाले बेटा इथे 11 ठीक आहे, आणि इथे 2 आपल्याला पाहायसाठी मिळणार. बघा 15 + 1 किती झाले बेटा इथे 16 म्हणून 16 आणि इथे 8 जे आहे ते 8 इथे लिहिणार, ठीक आहे. बघा हे जे दिले आहे हे इथेच आपण राहू देऊ, ठीक आहे. बाकी सगळे याच्यामध्ये आपण ॲड करू. 20 + 2 किती असणार सांगा मला इथे 20 + 2 22 आणि इकडे जसे तसे 4 ठीक आहे. बघा 25 + 3 किती असणार सांगा इकडे 28 आणि इकडे काय असणार 0 ठीक आहे. बघा इथे आपण बघतो आहे 30 + 3 काय असणार इथे 33 आणि इकडे पाहायसाठी मिळणार 6 ठीक आहे. नंतर आपण बघतोय 35 प्लस मध्ये 4 39 आणि इकडे 2 ठीक आहे. नंतर बघा 40 + 4 आपल्याला पाहायसाठी मिळते, सो 44 आणि इकडे असणार 8 ठीक आहे. नंतर बघा 45 + इथे 5 आहे 50 आणि इथे आपल्याला मिळतात 4 आणि बघा 50 + 6 आहे ते झाले 56 आणि बघा हा 0 बघा इथे 56 10 जा 56 आपल्याला इथे पाहायसाठी मिळते आणि 0 सो 560 आपल्याला पाहायसाठी मिळणार. एकदम सिंपल आहे, ठीक आहे. मग तुम्ही म्हणणार सर आणखी पण मोठे नंबर करता येतात का? हो, तुम्ही 100 पर्यंत कोणतेही नंबर इथे यांचा टेबल तुम्ही बनवू शकता. आणि बघा रे बेटा 63चा एक लास्ट मी तुम्हाला टेबल बनवून दाखवतो आहे, ठीक आहे, आणि तो तुम्हाला टेबल आता इथे बघायचा आहे, ठीक आहे. बघा 63 1 जा 63 ठीक आहे, सो आन्सर इथे मिळालं. नंतर आपण बघतो आहे बघा इथे आपण बघतो 12 आणि इकडे काय 6 बघा 63 2 जा किती असणार इथे 126 आपल्याला पाहायसाठी मिळते. नंतर बघा 63 आपल्याला 3 जा किती असणार बेटा 189 पाहायसाठी मिळणार. पण बघा जेव्हा पण इथून 2 नंबर इथे सुरू होणार तर मला घ्यायचे इथे मधात एक लाईन आणि बघा दोघांना वेगळं करायचं आहे. मग बघतोय आपण 24 + 1 किती झाले 25 आणि बघा इथे काय आहे 2 ठीक आहे. 30 + 1 बघा 31 आणि इकडे झाले 5 ठीक आहे. 36 + 1 किती झाले 37 आणि इकडे 8 ठीक आहे. 42 + 2 किती झाले 44 आणि इकडे किती 1 ठीक आहे. 48 + 2 झाले 50 आणि बघा 4 ठीक आहे. 54 + 2 किती झाले 56 आणि इकडे किती 7 बघा 60 + 3 किती झाले 63 आणि नंतर 0 आपण बघतो आहे 630 आपल्याला आन्सर इथे मिळालेलं आहे. बघा मुलांना मला तर वाटते ह्या सगळ्या टेक्निक्स तुम्हाला समजल्या असणारच, ठीक आहे. आणि म्हणून तुम्हाला मी काही होमवर्क देतो आहे, तो होमवर्क तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तुम्हाला फाइंड आउट करून द्यायचे आहे 87चा टेबल 93चा टेबल 91चा टेबल आणि बघा 48चा टेबल. चला सगळ्यांनी याला सॉल्व करून दाखवा आणि हा टेबल तुम्हाला करता आला का, ठीक आहे, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.